शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। सिल्वासा दादरा अँड नगर हवेली दमनदीव येथील खुनाच्या गुन्ह्यातील 6 आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। नाशिक शहरामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने पाहिजे आरोपितांचा शोध व्हावा या दृष्टीने माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने दिनांक 18 जून 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 1 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये सोबत पोलीस हवालदार रमेश कोळी, योगीराज गायकवाड, विशाल काठे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, अमोल कोष्टी, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट असे शासकीय वाहन क्रमांक MH12PQ 3743 हिने गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना डोंगरे वसतिगृह मैदानाच्या समोर महाजन गार्डनच्या गेट जवळ रोडवर गंगापूर नाका नाशिक येथे एक संशयितरित्या इर्टिगा कार नंबर DN09L 2578 ही फिरत असताना दिसून आल्याने त्यांनी सदर कार 5:15 वाजेच्या सुमारास थांबवून सदर कारमध्ये 1 ते 6 इसम दिसून आले। तेव्हा सदर कारचे चालकासह इतर जणांना खाली उतरवून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आनंद शेषनाथ शेठ, वय 27 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर 6, वज्रधाम सोसायटी, योगी हॉस्पिटल जवळ, आमली फवारा, सिल्वासा दादरा नगर हवेली, संतोष अजय जाधव, वय वर्ष 36, राहणार फ्लॅट नंबर B विंग 2, विराज दर्शन सोसायटी, सामरवणी, सिल्वासा दादरा नगर हवेली, मितेश मोटू अमृतभाई हलपती, वय वर्ष 32, राहणार B 501, अक्षर ग्रीन सोसायटी, भुरपुट पलिया, सिल्वासा दादर नगर हवेली, प्रेम शरद रामपूरकर, वय वर्ष 21, राहणार E08, विराज अपार्टमेंट, पंचायत मार्केटच्या मागे, सिल्वासा दादर नगर हवेली, कौशल अरविंद आचार्य, वय वर्ष 34, राहणार 06 जलाराम कॉम्प्लेक्स अपार्टमेंट, पार्क सिटी, योगी हॉस्पिटल जवळ, सिल्वासा दादर नगर हवेली, मोंटू कुमार सुचित पासवान, वय वर्ष 35, राहणार घर नंबर 1, आमली दयात पलिया सरकारी शाळेच्या मागे, सिल्वासा दादर नगर हवेली असे असल्याचे सांगितले। त्यापैकी आनंद शेषनाथ शेठ यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की 26/6/2024 रोजी माझा मित्र कुणाल उर्फ जानिकनाथ सूरज प्रसाद याने माझ्यावर 2 गोळ्या फायरिंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यातून वाचलो होतो। त्यानंतर सुमारे 3 महिन्यापूर्वी कुणाल उर्फ जानिकनाथ सूरज प्रसाद याने मला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली की तू यापूर्वी वाचलास पण आता वाचणार नाही असे म्हणाला होता। म्हणून मी माझ्या मित्रांच्या मदतीने दिनांक 17 जून 2025 रोजी सायंकाळी 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास आमली फवारा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मी माझा मित्र मोंटू उर्फ मितेश हलपती, संतोष जाधव व त्याचा मित्र धर्मेश याची स्विफ्ट कारमधून बसून आमली फवारा सिल्वासा येथे गेलो असता तेथे कुणाल उर्फ जानिकनाथ प्रसाद याचे व रिक्षावाला यांच्यात भांडण सुरू होते। तेव्हा आम्ही कुणाल उर्फ जानिकनाथ प्रसाद याला त्या भांडणातून सोडवून आमचे स्विफ्ट कारमध्ये घेऊन HR ढाब्याच्या बाजूला मोकळ्या जागेतून घेऊन गेलो। तेव्हा त्याने मला दिलेल्या धमकीचा व पूर्वी माझ्यावर केलेल्या फायरिंगचा वचपा काढण्यासाठी आम्ही त्याच्या हातापायावर, कमरेवर हाताने पायाने मारले। तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तो तेथे बेशुद्ध पडल्याने आम्ही तेथून पळून आलो आहे असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भाये यांनी लागलीच सदर प्रकरणी सिल्वासा पोलीस ठाणे येथे फोन करून चौकशी केली असता सिल्वासा पोलीस ठाणे येथे
गुन्हा रजिस्टर नंबर 82/2025 140 103 238 61 प्रमाणे दाखल असल्याचे व सदर गुन्ह्यात वरील संशयित इसम हे पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर इसमांना सिल्वासा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये, पोलीस हवालदार रमेश कोळी, योगीराज गायकवाड, विशाल काठे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, अमोल कोष्टी, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केली आहे। टीम न्यूज टुडे नाशिक।